गांजळे साहेब नमस्कार. नमस्ते वाणी साहेब. आपण जुन्नर पंचायत समितीचे सदस्य आहात. आपल्या अर्धांगिनी बाजार समितीच्या संचालिका आहे. आज तुमच्या शेतावर फेरफटका मारला असता अतिशय चांगल्या प्रकारे तुमची शेती आहे, पिकं आहेत, हे सगळं तुमचं राजकीय कामकाज पाहून देता आणि एवढी चांगली शेती करणं कसं शक्य झालं? वाणी साहेब, या ठिकाणी आम्ही कोबी 6 एकर लागवड केलेली आहे आणि फ्लावरची 6 एकर लागवड केलेली आहे. टोमॅटोची आत्ता माझ्याकडे 4 एकर लागवड आहे. त्याच्यानंतर कांदा पावसाळी 4.5 एकरची आमची लागवड तयार झाली. म्हणजे शेती साधारणतः माझ्याकडे आता 30 एकर आहे. त्यामध्ये 25 ते 24 एकर आपल्याकडे आत्ता संपूर्ण बागायत आहे. नाही, आपण थोडी पिकवर चर्चा करू. आपण आता ज्या शेतामध्ये उभे आहोत ती कोबी आहे. आता कोबी जवळजवळ काढणीच्या आसपास आहे. ही किती एकर आहे? याला भांडवली किती खर्च आला? सध्या बाजारभाव काय आहेत? आणि शेतकऱ्यांना शेती किफायतशीर आहे का? तुमचा अनुभव काय? वाणी साहेब, कोबी एकंदरीत 6 एकर आहे. याच्यामध्ये 15,000 रोपं आम्ही लावलेली आहे. कुठल्या जातीची? एकरी 15,000 सेंट जातीची ही कोबी आहे आणि एकरी 15,000 रोपं आणून एकंदरीत 90,000 ही कोबीची लागवड केलेली आहे. तर साधारण 1 ऑगस्ट या दिवशी ही लागवड केली. 1, 2, 3 एकंदरीत आम्हाला 7 दिवस ती लागवड करायला गेले. त्याच्यामुळे साधारणतः 55, 57, 58 दिवसाची या ठिकाणी ही कोबी झालेली आहे. या ठिकाणी या कोबीला साधारणतः एकरी 50,000 रुपये खर्च आलेला आहे. तो खर्च असा साधारणतः एक रोप 70, 75, 80 पैशाला पडतं. साधारणतः खता करता याला एकरी 10 गुणीच्या पुढं खत टाकलेलं आहे. ते साधारणतः 12,000-12,500 रुपयाचं झाले. फवारणीचा खर्च साधारण 20,000 रुपये येतो आणि सर्वात जास्त खर्च आला आहे तो मजुरीचा. कारण या ठिकाणी या कोबीची खुरपणी आम्ही 3 वेळेस केलेली आहे. त्यामुळं साधारणतः 57 दिवसात तिसऱ्यांदा खुरपणी केली. म्हणजे 20-20 दिवसाच्या आतमध्ये खुरपणी. आता सध्या आपण पाहिलं तर तणाचा एकही कण दिसत नाही. त्याच्यामुळे याच्यावर कीड वगैरे जात नाही. परंतु कोबीला खर्च 50,000 रुपये झाला एकरी. परंतु सध्या कोबीचे बाजार पाहता साधारणतः 180 ते 200 रुपये 10 किलो आहेत. म्हणजे 80 ते 200 रुपये असल्यानंतर साधारण 18-20 किलो 18 ते 20 रुपये किलोप्रमाणे कोबीला बाजार आहे. त्यामुळं कोबीचे बऱ्यापैकी पैसे होतील आणि कोबीला खर्च वजा करता चांगले पैसे मिळतील. परंतु हे सगळं कधी आहे? ज्यावेळेस आपला माल कापला जाईल, माल बाजारात न्यायला जाईल, बाजारात विक्री झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे खरे पैसे आहेत. जर वाणी साहेब या 2 दिवसात जास्त पाऊस झाला ते कोबी काढायला सुद्धा राहणार नाही. कारण याच्या अगोदर या शेतीमध्ये आमची अशी पिकं अनेक वेळा येतात. परंतु पाऊस झाला काही संपूर्ण शेती पाण्यात बुडते, पाऊस येतो आणि नुकसान पण होऊ शकते. म्हणजे शेतकऱ्यांनी काळजी काट्याने लक्ष देऊन जर काम केलं तर शेती परवडते. कारण यामध्ये कोबीच्या कांद्यामध्ये साधारणतः तुम्हाला 1% सुद्धा किडका मिळणार नाही. हे आपण दक्षता ठेवली तरच शेती परवडेल आणि स्वतः कष्ट केलं पाहिजे किंवा स्वतः लक्ष दिलं पाहिजे तरच हे पिकं परवडण्याजोगी आहेत. नाही तर शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे. तुम्ही दोघंही राजकारणी, म्हणजे तुम्ही पंचायत समिती सदस्य, तुमच्या मिसेस बाजार समितीच्या संचालिका आहे, उपसरपंच आहे. एवढं राजकीय व्यस्त असताना हे सगळं कसं करू शकता? राजकारण वाणी साहेब तेवढ्या वेळापुरतं करायचं. समाज उपयोगाची कामं करायला लागतात. त्याच्यामुळे तिकडं फार वेळ द्यावा लागतो. तुम्ही पाहता या कोरोनामुळं मी या 2-3 महिन्यामध्ये जास्त तुम्हाला दिसत नसेल. नाही तर वर्षभरातले प्रत्येक 360-65 दिवस आम्ही बाहेर फिरतो. परंतु सकाळी 8 वाजेपर्यंत, संध्याकाळी आल्यानंतर आपल्या शेतीत काय याचं शेतीकडे फेरफटका मारणं गरजेचं असतं. आणि माझी बायको स्वतः शेतामध्ये पाणी भरती. ते आपल्याला फोटोसुद्धा पाहायला मिळतील. लागवडीचं पाणी असून ते काम करण्याचं सवय आहे. आणि आजही आमच्याकडे 20-25 मजूर रोज असतात. तर त्यांच्या पाठीमागं उभं राहून का होईना काम करण्याचं काम घरातले करतात आणि त्याच्यामुळं आम्हाला दोन्ही साध्य होतं. आम्ही राजकारण जेवढ्या काळजी काट्याने करतो त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्याची शेती आहे आपण आणि आपलं उत्पन्नाचं साधन चांगलं असेल तर राजकारणात कधीच अडचण येत नाही. शेतकरी नेहमी असं म्हणतो का शेती तोट्यामध्ये आहे. कशा प्रकारे नियोजन केलं तर शेती किफायतीमध्ये येऊ शकते आणि शेतकऱ्याला 4 पैसे मिळू शकतात? आणि साहेब, शेतकऱ्याला भांडवल पाहिजे. महत्त्वाचं स्वतःचं भांडवल पाहिजे आणि स्वतःचं भांडवल आणि त्या पिकाला योग्य त्याची देखभाल केली तर पीक चांगलं येऊ शकतं. इथपर्यंत शेतकरी करू शकतो, त्यात काही अडचण नाही. तो शेतकरी तिथपर्यंत. पण बाजार मिळणे हे शेतकऱ्याच्या हातात नाही. कारण आमचा कोबीला आज काय भाव द्यायचा हे आम्हाला सांगू शकत नाही. परंतु तुमच्या किराणा दुकानदार असेल किंवा तुमचा तरकारी कपड्याचा दुकानदार असेल किंवा कुठलाही दुकान, त्याचा भाव त्याला माहिती आहे. आज ह्या भावात हे माल विकायचा आणि नाही खपला तर तो त्याचा जागेवर राहतो. त्याला फार तो व्याज भरावा लागेल. म्हणून उद्योजक दुकानदार अडचणीत येईल. परंतु आम्हाला व्याजच नाही, आमचं मुद्दलसुद्धा जाऊ शकतं. म्हणून शेतकरी अडचणीत यात मी सहमत आहे.
केंद्र सरकारने एक कायदा केला आहे, शेतकरी आता कुठंही त्याचा माल नेऊन विक्री करू शकतो. मात्र काही संघटना किंवा काही राजकीय पक्ष हा कायदा शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे असं म्हणतात. तुम्ही एक शेतकरी, तुम्ही काय सांगाल? मला पण असं वाटतं शासनाने जो कायदा केला आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं शेती, कारण सहकार क्षेत्रामध्ये आज आपण जर पाहिलं कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर, नारायणगाव सारख्या ठिकाणी टोमॅटोचं मार्केट आहे. आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं मार्केट आपलं नारायणगावचं चालतं, कारण त्या मार्केटमुळं शेतकऱ्यांना टोमॅटोचे चांगला भाव मिळू लागला, चांगले पैसे होऊ शकतात. त्याच्या अगोदर मी स्वतः हुंडेकरी व्यवसाय करायचा, शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत नव्हते, कारण हुंडेकरी लोक टोमॅटो घ्यायचे, व्यापाऱ्यांना द्यायचे, त्यामध्ये 10-5 रुपये ठेवीत असतील. ओतूर येथील 18 वर्षांची सुवर्ण परंपरा असलेली ग्राहकांचं हित जोपासणारी ग्राहकांची लोकप्रिय पेढी चैतन्य ज्वेलर्स. ओतूर येथील चैतन्य ज्वेलर्स आता ग्राहकांच्या सेवेकरता आळेफाटा या ठिकाणी ग्राहकांच्या सेवेत रुजू. आपल्या प्रत्येक शुभ कार्यात दागदागिने घडवायचे ते फक्त चैतन्य ज्वेलर्सचे. शुभ कार्य तुमचं आणि तुमच्या शुभ कार्याला सोन्याने चैतन्यमय करून टाकण्याची जबाबदारी फक्त आमची. चैतन्य ज्वेलर्स ग्राहकांच्या सेवेसाठी आळेफाटा या ठिकाणी रुजू. आजपर्यंत आपण आम्हाला मोलाची साथ दिली, यापुढेही ती द्याल यामध्ये तिळमात्रही शंका नाही. चैतन्य ज्वेलर्स ग्राहकांच्या पसंतीचा ब्रँड. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.